जनवरी 2024 को परभनी प्रशासकीय इमारत में कोर्ट यहां पर माजी मंत्री स्वच्छता व पानी पुरवठा आमदार बबन राव लोनीकर ये आए थे। कोर्ट की तारीख पर लोक पुकार न्यूज के माध्यम से बोलते हुए कहा कि परभनी लॉकडाउन के समय भारतीय जनता पार्टी के आमदार बबन राव लोनीकर पर और इनके साथ कार्यकर्ताओं पर परभनी के पुलिस अधीक्षक उपाध्याय ने लॉकडाउन के समय गुन्हे दाखिल किए थे। उसी के तारीख पर कोर्ट में हाजिरी लगाए किस तरह की प्रतिक्रिया दी है आमदार बबन राव लोनीकर ने, आइए जानते हैं। उसी के साथ भारतीय जनता पार्टी के सुरेश भूमरे, बाठाई साहेब जाधव और पदाधिकारी कार्यकर्ता ने गुलदस्ता देकर मुलाकात की। भाजपा अल्पसंख्यक परभनी शहर जिलाध्यक्ष डॉक्टर हबीब अहमद जिलानी उर्फ हम्मू चाउस परभनी आज तक न्यूज चैनल के एडिटर सैयद अखिल भी नजर आए। आप इस वीडियो में ये नज़ारा देख सकते हैं। आप देख रहे थे लोक पुकार न्यूज। लोक पुकार न्यूज चैनल को अभी तक सब्सक्राइब नहीं किया हो तो जल्द करें, लाइक शेयर कमेंट जरूर करें। एडिटर सैयद अयूब, संवाददाता शेख इकराम, शहर प्रतिनिधी मुना कुरैशी इनके साथ। बियाणे महामंडळानं परभणी आणि इतर 5 जिल्ह्यामध्ये 30,000 क्विंटल बियाणं बोगस विकलं होतं आणि हे बोगस बियाणं शेतकऱ्यांचं उगालं नाही, शेतकऱ्यावर अन्याय झाला आणि 6 जिल्ह्यामध्ये 30,000 क्विंटल बियाणं बोगस विकल्यानंतर आम्ही तळाला मोर्चा काढला। त्यावेळचे जिल्हा अधिकारी आहेत, त्यावेळचे जिल्हा पोलीस प्रमुख आहेत, यांनी खरं तर आघाडीचं सरकार होतं आणि आमचा मोर्चा निघाल्यानंतर ज्या बियाणे महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी बोगस बियाणे विकलं, एमडी आहेत, मार्केटिंग मॅनेजर आहेत, या 6 जिल्ह्याचे विभागीय व्यवस्थापक आहे, परभणीला कार्यालय आहे त्याचं, 30,000 क्विंटल बियाणं बोगस विकून शेतकऱ्यांची फसवणूक केली। शेतकऱ्यांचं बियाणं गेलं, खतं गेले आणि कोट्यावधीचं नुकसान झालं। बियाणे महामंडळाच्या अधिकाऱ्यावर केस करायच्या ऐवजी, कंपन्यांवर केस करायच्या ऐवजी, ज्या कंपनीने बोगस बियाणं उचललं त्यांच्यावर, त्यांच्या शिपायावर सुद्धा कारवाई केली नाही आणि आमच्या कार्यकर्त्यावर, भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल केले। शेतकऱ्यासाठी अशा प्रकारचे गुन्हे आमच्या आयुष्यात खूप वेळा झालेले आहेत आणि या गुन्ह्यामुळे आमच्यावर काही फरक पडत नाही। ज्यांनी बोगस बियाणं विकलं, ज्यांनी त्याच्यात भ्रष्टाचार केला, चुकीचं काम केलं, कोट्यावधीची उलाढाल असणाऱ्या सीड्स कंपन्या आणि बियाणे महामंडळ यांच्या शिपायावर सुद्धा कारवाई केली नाही। त्यावेळेला कर्फ्यू होता, मात्र प्रश्न शेतकऱ्यांचा होता आणि शेतकऱ्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरलो। मी जिल्हाधिकारी आणि यांना सांगितलं की इकडं नांदेडचा कर्फ्यू हटला, जालन्याचा कर्फ्यू हटवला, बीडचा कर्फ्यू हटवला, हिंगोलीचा कर्फ्यू हटवला, परभणी हे महाराष्ट्राचंच आहे ना, मग तुम्हाला त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांना किंवा सरकारनं सांगितलं का परभणीची यंत्रणा कोलमंडायची, परभणीच्या लोकांवर अन्याय करायचा? आणि माझा वाद झाला आणि त्यामुळे हे सगळे गुन्हे दाखल झाले होते। या संदर्भातली आज कोर्टाची आमची तारीख आहे।